टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुट्टीच्या दिवसात या पाठाचा स्वाध्याय बघूयात. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. कवितेतील मुलाला आकाशात केव्हा उडावेसे वाटते? कवितेतील मुलाला सुट्टीच्या दिवसात आकाशात उडावेसे वाटते. सुट्टीच्या दिवशी कोणत्या घसरगुंडीवर वर खाली व्हावे असे मुलाला वाटते? सुट्टीच्या दिवशी इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवर वर खाली व्हावे असे मुलाला वाटते. सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग कसे होते? उत्तर, सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग अद्भुत होते. प्रश्न दुसरा, शब्दापुढे कंसातील योग्य शब्द लिहा. उदाहरणार्थ, घमघमणारा वास. आपण घरात काही वस्तू पदार्थ बनवल्यास त्याचा वास काय होतो? सगळीकडे पसरतो, म्हणून तिथे म्हटलं आहे घमघमणारा वास. तसं खळखळणारे पाणी, फडफडणारे पंख, किलबिलणारे पक्षी, घोंगावणारा वारा. प्रश्न तिसरा, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. आता तुम्हाला कवितेतल्याच ओळी पण त्याचा वेगळ्या शब्दात अर्थ लिहिलेले आहेत, त्याच अर्थाच्या कवितेतल्या ओळी लिहायच्यात. उदाहरणार्थ म्हणजे प्रश्नच आहे तो आपला. उन्हात माळावर फिरताना खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो. उत्तर, उन्हातही अंगाला बिलगे माळावरचा उन्हाळ वारा. ही कवितेतील ओळ आहे आणि हे त्याचा अर्थ आहे. पुढे बघूया. समुद्रातून पोहून जावे, उंच उंच पर्वत चढून जावे. या ओळींचा अर्थ आपल्या कवितेतील आहे. वाटे पोहू साती सागर, गगनचुंबी ओलांडू पर्वत. पुढचं बघूया. सुट्टीच्या दिवसात वेळ कसा गेला हे लक्षात न येणे. उत्तर, सुटे भान काळाचे सगळे, सुट्टीमध्ये कसे काय येते. म्हणजे वेळाचे भान नाही, याचा अर्थ आपल्या कवितेतील या ओळी आहेत बरं का मुलांना. पुढे बघूया. आता सारखी अक्षरे एकमेकांना जोडून म्हणजे टला ट, गट्टी, सुट्टी असे शब्द लिहूयात आपण. कट्टी, बट्टी, रद्दी, अक्कू, किल्ला, गट्टी, पट्टी, हत्ती, बक्कू, सल्ला. आता वाक्प्रचार व त्याचे अर्थ. भान सुटणे म्हणजे लक्ष विचलित होणे. जाणीव नसणे म्हणजे आता कोणती वेळ आहे हे न कळणे म्हणजे भान सुटणे. मोडून पडणे, कोलमडून पडणे म्हणजे जे ठराविक वेळापत्रक आहे ना ते सगळं दुसऱ्याच गोष्टी करतोय, म्हणजे ते वेळापत्रक काय झालंय, कोलमडून गेलेलं आहे. म्हणून या वाक्प्रचाराचा अर्थ आहे कोलमडून पडणे. आता तुम्हाला या जास्तीच्या जोड्या लावा दिलेल्या आहेत, त्याही तुम्ही वहीत लिहायच्या आहेत. उन्हाळ काय आहे? वारा. अद्भुत काय आहे? जग. विटक्या काय आहे? वस्तू. साती काय आहे? सागर. प्रचंड काय आहे? प्रचंड काय आहे बरं? शक्ती. काय आहे? शक्ती. ते तुम्हाला लिहायचं आहे. आता विरुद्धार्थी शब्द. प्रचंड च्या विरुद्ध काय होईल? चिमुकले. दिवसच्या विरुद्ध काय होईल? रात्र. वरच्या विरुद्ध काय होईल? खाली. आलंय लक्षात? पुढे बघूयात. आता ते सारखे अक्षर जोडणारे शब्द, ते अजून काही शब्द तुम्हाला दिलेले आहेत. किल्ला, बिल्ला, बक्कल, बत्ती, हत्ती, खलबत्ता, हट्टी, कट्टी, भट्टी, विठ्ठल. त्याच्याच खाली लिहायचं आहे हा मुलांना. ये चला, हा स्वाध्याय तुम्हाला पूर्ण करायचा आहे आपल्या वहीत.